नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत चेअर योगा याविषयी. आपल्याला वाटेल हे चेअर योगा काय आहे, ही कुठली योगाची शाखा आहे की काय, तर तसं नाही. चेअर योगा म्हणजे चेअरवर बसून करावयाचा योगा. अनेकांना त्यांचं एज झाल्यामुळे म्हणा किंवा काही शारीरिक व्याधी असतील, पाठीच्या कण्याच्या काही समस्या असतील, ज्यामुळे त्यांना खाली बसता येत नसेल, तर त्यांच्यासाठी चेअरवर बसून देखील योगा करता येतो. आता चेअरवर बसून कुठली योगासने करता येतील किंवा काय स्ट्रेचिंग्स करता येतील ते आपण बघणार आहोत. आणि ज्यांना समस्या आहेत केवळ तेच नव्हे, तर अनेक आजची जी युवा पिढी आहे, जे त्यांना सतत लॅपटॉपवर बसून, एका जागी बसून, चेअरवर बसून काम करावं लागतं, ती लोक देखील चेअरवर बसून त्यांना अगदी मध्ये जो 5 मिनिटाचा थोडासा त्यांनी ब्रेक काढून काही हे जे स्ट्रेचिंग आहेत हे जर केले, तर त्यांना कामाच्या मध्ये देखील थोडं फ्रेश वाटेल आणि पुन्हा ते उत्साहित होऊन नवीन कामाला सुरुवात करू शकतात. तर ते लोक देखील हा चेअर योगा करू शकतात. आता या चेअर योगा करण्यासाठी कशा प्रकारची चेअर असावी, तर ज्या चेअरची पाठ ताठ आहे अतिशय आणि सीट ती सुद्धा फ्लॅट आहे, अशी चेअर निवडावी. म्हणजे असं ती अशी कुठेतरी बसलेला भाग खोलगट आहे किंवा मागचा भाग असा मधून खोल गेलेला आहे, अशी चेअर शक्यतो असू नये. आपल्या घरी जो डायनिंग टेबल असतो, तर त्या डायनिंग टेबलची चेअर शक्यतो अशा प्रकारची असते, जिची पाठ अशी ताठ आहे, मध्ये कुठेही खोल गेलेली नाहीये. म्हणजे आपल्याला जर असं थोडं टेकून जरी करता आलं तरी आपली पाठ ताठ राहायला हवी, अशा प्रकारची चेअर आपल्याला निवडायची आहे. तसेच आपले पाय हे लोंबकळलेल्या स्थितीत नसावेत. म्हणजे पायांच्या खाली काहीतरी कुशनिंग द्यावं किंवा काही असं ठेवावं, छोटा स्टँड वगैरे, जेणेकरून आपले दोन्ही पावलं हे त्यावर व्यवस्थित फ्लॅट असे टेकतील. म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं स्ट्रेचिंग ह्यावर व्यवस्थित करू शकतो. आज जे मी 4-5 योगासने ह्यावरचे करून दाखवणार आहे, ह्याशिवायही आपण अनेक योगासने करू शकतो, सूर्यनमस्कार करू शकतो. ते आपण येणाऱ्या पुढील भागांमध्ये बघू की अजून आपण ह्यात काय काय करू शकतो. बघूया आपण आता यामध्ये आजच्या भागात आपण कुठली योगासने करू शकतो, आणि शेवटपर्यंत त्यासाठी हा भाग बघत राहा. चेअरमध्ये बसताना देखील आपण अतिशय ताठ बसावं किंवा डायनिंग टेबलची ज्याची पाठ सरळ आहे अशी चेअर घेऊन त्याला आपल्याला असं टेकून बसता येईल, जेणेकरून आपली पाठ ताठ राहील. आता या प्रकारे बसल्यानंतर आपण स्ट्रेचिंग म्हणजे हात वर करून जे पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे किंवा स्ट्रेच करून घ्यायचा आहे, ते आपण ह्यात करू शकतो. दोन्ही पाय याप्रमाणे आपल्या कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसावं. दोन्ही हात आपण वर घेऊन पूर्णपणे ताणून घ्यायचे. पोट आत खेचत ताणायचंय वर. ताणा ताणा ताणा, पोट पूर्ण आत जाऊ द्या. आणि इथे आपण 1 ते 10 आकडे मोजेपर्यंत थांबायचंय आणि त्यानंतर हळूहळू करत हा ताण रिलीज करायचा आहे. ह्याचप्रमाणे आपण एक हात वर घ्यायचाय. एक हात वर घेऊन चांगला वर ताणून घेत, दुसरा हात ह्याप्रमाणे चेअरच्या इथे असा दाबून ठेवत आपण जास्तीत जास्त एका बाजूला आपल्याला जेवढं कमरेतून वाकता येईल तेवढं वाकायचंय. इथे आपण 10 आकडे मोजत थांबायचंय मनातल्या मनात. त्यानंतर जागेवर येऊ. दुसरा हात वर पूर्ण ताणून घेत दुसऱ्या बाजूला ह्याचप्रमाणे कमरेतून वाकत एका बाजूला कमरेवर पूर्ण ताण सहन करत 1 ते 10 आकडे मोजेपर्यंत थांबू. त्यानंतर हात जागेवर. याचप्रमाणे आपल्याला ट्विस्टिंग करता येईल. ट्विस्टिंग कशा प्रकारे, तर डावा हात उजव्या बाजूला ठेवत, एक हात खुर्चीच्या पाठीला टेकवत, जास्तीत जास्त पाठी ताठ राहायचंय
आणि जास्तीत जास्त मागे वळून घ्यायचंय. 10 आकडे मोजत थांबायचंय. त्यानंतर जागेवर. आता उजवा हात डावीकडे ठेवत पाठीला पूर्णपणे पाठीचा आधार घेत आपण ट्विस्ट करून घेऊ. 1 ते 10 आकडे मोजत थांबायचंय. त्यानंतर सरळ. ज्याप्रमाणे आपण हस्तपादासन करतो उभं राहून, दोन्ही हात पूर्ण कमरेतून वाकून खाली टेकवतो जमिनीवर, त्याप्रमाणे आपण खुर्चीवर बसून देखील करू शकतो. दोन्ही हात त्याचप्रमाणे वर घ्यायचे, पूर्ण स्ट्रेच करायचंय आणि स्ट्रेच करून जास्तीत जास्त आपण खाली वाकण्याचा प्रयत्न करू. याने आपलं पोट पूर्ण मांड्यांवर टेकलेलं आहे. थोडं 1 ते 10 आकडे मोजत थांबून वर यायचंय. याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण त्रिकोणासन करतो तसं खुर्चीत बसून देखील आपण त्रिकोणासन करून घेऊ. दोन्ही पाय जास्तीत जास्त दूर करायचे, दोन्ही पाय. त्यानंतर एक हात आपण दोन्ही पायांच्या मध्ये ठेवू, दुसरा हात वर घेऊ. वरच्या हाताकडे बघायचंय. 10 आकडे मोजत जागेवर. दुसऱ्या हाताने करून घेऊ. प्रथम एक हात अतिशय आरामात खाली ठेवायचा आहे. हा खाली टेकवला की दुसरा हात वर घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे आपण जागेवर येऊ. दोन्ही हात वर घेत एका पायाकडे येऊ आपण खाली. थोडं थांबत वर. त्यानंतर दुसऱ्या पायावर. वर आणि खाली. हे अतिशय स्पायनल कॉर्ड साठी असलेले स्ट्रेचिंग आहेत, जे अतिशय सिंपल आपण करू शकतो आणि कुठल्याही वयात देखील आपण आपल्याला शक्य होईल तेवढं खुर्चीवर बसून हा चेअर योगा निश्चित करू शकतो. हे झाले अतिशय सिंपल असे खुर्चीवर बसून करण्याचे योगासन, ज्याला आपण चेअर योगा म्हणतोय. याशिवाय पाठ ताठ ठेवत आपण कपालभाती करू शकतो. कपालभाती प्राणायाम आपल्याला करता येईल. मी करून दाखवते. दोन्ही हात याप्रमाणे आपल्या दोन्ही गुडघ्यांवर ठेवून घ्यायचे. दोन्ही खांदे मागे ओढत पाठ अतिशय ताठ. आपण बघूया कपालभाती. याप्रमाणे आपण कपालभाती प्राणायाम, ह्याशिवाय जितकेही प्राणायाम आपण खाली बसून करू शकतो ते सर्व आपण पाठीत ताठ बसत चेअरवर बसून देखील करून घेऊ शकतो. त्यामुळे ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी आता मी योगा कसं करू हा त्यांच्या समोर आता प्रश्न येणार नाही. त्यांनी चेअरवर बसून ह्याप्रमाणे योगासने करायचे आहेत. आणि ह्याशिवायही आपण अनेक योगासने, अनेक स्ट्रेचिंग्स, इव्हन सूर्यनमस्कार देखील आपण चेअरमध्ये बसून करू शकतो. आपण पुढे येणाऱ्या भागांमध्ये बघूया अजून आपल्याला काय काय स्ट्रेचिंग्स चेअरवर बसून करता येतील. आपल्याला हा भाग आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल बटन प्रेस करायला विसरू नका. आणि अजूनही आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी विशेष असे योगासने असावेत असं वाटत असेल तसं मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, किंवा खाली दिलेल्या नंबरवर देखील मला कळवू शकता. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.